रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्यामुळे त्यामुळे या काळामध्ये महादेवांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. असं मानलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे श्रावणातील सोमवारी शंकरांची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत देखील आहे. श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये केलेल्या व्रत वैकल्यांचं चांगलं फळ आपल्याला मिळत असतं. तसेच या महिन्यातील श्रावणी सोमवार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने या महिन्यामध्ये कठोर व्रत करून भगवान शिवशंकरांना प्राप्त केलं होतं आणि याच कारणामुळे हा महिना भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. तसेच तर श्रावणातील प्रत्येक दिवस हे खूप महत्त्वाचे आहे. त्यांचं महत्त्व हे अतिशय वेगवेगळं आहे. मात्र यातील सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवशंकरांची पूजा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची, कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय काय साहित्य सोबत घेऊन जायचंय, पूजा कशी करायची आहे, या दिवशी काय काय करावे अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओतून सांगणार आहे. प्रत्यक्ष पूजा मी करून दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पण त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. यावर्षी 4 श्रावणी सोमवार आलेले असून 23 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण अमावस्या आहे आणि या दिवशी श्रावण महिना हा समाप्त होणार आहे. सोमवारची पूजा करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागते पाहूया. तर त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे, भस्म घ्यायचं आहे, कापूर घ्यायचा आहे. या दिवशी तुम्ही पंचामृताने स्नान घालणार असाल, महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करणार असाल तर पंचामृत घ्यायचं आहे किंवा तुम्ही कच्चं दूध घेऊ शकता. कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे. गणपतीसाठी आणि अन्नपूर्णा मातेसाठी आपल्याला रंगीत कापसाचं वस्त्र म्हणजे हळदी कुंकू लावलेलं, तर शिवलिंगाला घालण्यासाठी पांढरं शुभ्र वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे. अक्षदा घ्यायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही एखादी पांढरी मिठाई घेऊ शकता किंवा फळाचा नैवेद्य दाखवू शकता. धूप, कापूर, अगरबत्ती आपल्याला घ्यायचं आहे. बेलपत्र तुम्हाला जेवढी मिळाली असतील तर तेवढी तुम्ही बेलाची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. विड्याची पाने, दुर्वा घ्यायच्या आहेत. जी तुमच्याकडे फुले अवेलेबल आहे तर ती फुले घ्यायची आहेत. यासोबत पांढरी फुले देखील तुम्ही घ्यायचं आहे. अन्नपूर्णा मातेला आपल्याला या दिवशी सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. त्यासाठी सौभाग्यवान देखील तुम्ही घेऊ शकता. आपल्याला दिवा घ्यायचा आहे. तुम्ही दिवा घेऊ शकता किंवा निरंजन किंवा आपण समई देखील या दिवशी पूजेमध्ये मांडू शकता. आपल्याला अभिषेक घालण्यासाठी एक तामण लागणार आहे. शिवाय आपल्याला शिवलिंग स्थापन करण्यासाठी एक तामण आणि स्वच्छ पाणी आपल्याला तांब्या भरून घ्यायचंय. मूर्ती स्वच्छ पुसण्यासाठी रुमाल घ्यायचंय आणि अभिषेक केलेलं पाणी काढण्यासाठी मोठं भांडं घ्यायचंय, जेणेकरून पूजा करत असताना आपल्याला वारंवार उठायला लागणार नाही आणि कोणतीही पूजा करत असताना सारखं उठू नये. जिथे आपण बसणार आहे तर त्या ठिकाणी आसन देखील घालायचं आहे आणि आसनावरती बसूनच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला भगवान महादेवांची विशेष अशी पूजा करायची आहे. तुम्ही ही पूजा अशी चौरंगावरती देखील मांडू शकता किंवा देवघरामध्ये देखील मांडू शकता. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. शक्य असल्यास पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करावे. देवघर पूर्णपणे स्वच्छ करावे किंवा जिथे पूजा मांडायची आहे तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी. त्यावरती आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह रांगोळीने काढायचं. त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. भूमिपूजन करून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडावा. वरती देखील तुम्ही पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र अंतरावे आणि त्यावरती आपण पूजा मांडणार आहोत. संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. रोजची देवपूजा करून घ्यावी आणि त्यानंतर श्रावणी सोमवारची पूजा करावी. श्रावणी सोमवारचा उपवास करावा आणि यानंतर आपण महादेवांची विशेष पूजा करणार आहोत. तर त्याआधी इथे मी दिवा लावून घेतलेला आहे. अक्षदांचं आसन ठेवून हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवा ठेवून दिवा प्रज्वलित करून दिव्याला देखील हळदी कुंकू, गंध, पुष्प, अक्षदा लावून घेतलेल्या आहेत. नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपण श्री गणेशाची पूजा करणार आहोत. तुम्ही तर रोजची देवपूजा करत असताना गणपतीची पूजा केली असेल तर फक्त एका ताटामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती अभिषेक करू शकता. पण इथे मी आधी श्री गणेशाची पूजा विधिवत करून घेतलेली आहे आणि त्यानंतरच आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत. आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने, पुन्हा पाण्याने स्नान घालून घेतलं. मूर्ती कोरडी करून घेतली. जोड विण्याच्या पानावरती अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती आपण
आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करून हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा कापसाची वस्त्रमाळ दुर्वा वाहून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत। आपण एका स्वच्छ तामणामध्ये शिवलिंगावर अभिषेक करणार आहोत। तर सर्वात आधी शिवलिंगावरती आपण जल अभिषेक करणार आहोत। बेलपत्राचं आसन देऊन त्यावरती शिवलिंग स्थापित केलं। महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे। अभिषेक करत असताना तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र सतत आपल्याला जप करायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्ही पहिल्यांदाच पाण्याने अभिषेक करत असला तर त्यानंतर आपल्याला ज्याने तुम्ही अभिषेक करत असणार पंचामृत किंवा कच्च्या दुधाने आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा आपल्याला पाण्यानेच अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंग जे आहे तर ते कोरडं स्वच्छ करून घ्यायचं आहे। शिवपूजेमध्ये काही गोष्टी निश्चित आहेत। खऱ्या भक्तीने आपण या गोष्टी लक्षात ठेवणं आणि पूजेचं पावित्र्य राखणं खूप महत्त्वाचं आहे। पुराणानुसार केतकीने एकदा भगवान शिव यांना खोटं सांगितलं, तेव्हापासून हे फूल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण केलं जात नाही। पूजेदरम्यान शिवलिंगावरती केतकीचं फूल चुकूनही अर्पण करू नका। तुळशी माता भगवान विष्णूंना प्रिय आहे। भगवान शिवांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करण्यास मनाई आहे, म्हणून श्रावणामध्ये महादेवाला किंवा महादेवाच्या पिंडीवरती तुळशीचं पान चुकून देखील अर्पण करू नका। भगवान शिवांना 3 बेलाचं पान अर्पण करायचं आहे। तुटलेलं किंवा छिद्र असलेलं बेलाचं पान आपण भगवान शिवशंकरांना अर्पण करू नये। तर लाल रंगाची फुले ही दैवी शक्तींना अर्पण केली जातात। भगवान शिव यांना शांत आणि सात्विक रंगाची फुले आवडतात। शंखाने भगवान शिवशंकरांना अभिषेक चुकूनही करायचे नाही। समुद्र मंथनातून मिळालेला हा शंख भगवान विष्णूंना समर्पित आहे, म्हणून शिवलिंगावरती शंखाचं पाणी अर्पण करू नये। शास्त्रानुसार या वस्तू अर्पण केल्याने तुमची पूजेची शुद्धता बिघडते आणि भगवान शिवांच्या आवडीनुसारही नाही। त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या शिवपूजेमध्ये वापरायच्या नाहीत। शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू सिंदूर अशा सौभाग्यकारक वस्तू देखील अर्पण करू नये। शिवलिंगाला भस्मच लावायचं आहे। शिवपूजन शक्य नसल्यास भगवान महादेवांना फक्त एक बेलाचं पान भक्तिभावाने अर्पण केलं तरी देखील शिवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं। इथे शिवलिंग आपण कोरडं करून घेतलेलं आहे। त्यानंतर तामणामध्ये थोड्याशा अक्षता टाकून त्यावरती आपण एक बेलपत्राचं आसन ठेवून त्यावरती शिवलिंग ठेवलेलं आहे। शिवपिंडीला सर्वात आधी आपण चंदन लावून घेणार आहोत। तर त्यानंतर आपल्याला शिवपिंडीवरती भस्म लावायचं आहे। भगवान शिव महादेवांना अतिशय भस्म प्रिय आहे, त्यासाठी भस्म लावायचं। त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले अक्षदा बेलाची पाने धोत्र्याचं फळ आणि फूल हे देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। ही संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम नमः शिवाय किंवा ओम महाशिवाय सोमाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। प्रत्येक सोमवारी महादेवावरती वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचं देखील महत्त्व वेगवेगळं आहे, त्यामुळे शिवलिंगावरती त्या सोमवारी आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे। धान्यामूठ शिवलिंगावरती उभी धरून वाहायची आहे। शिवमूठ शिवलिंगावरती कशी अर्पण करायची याचा वेगळा व्हिडिओ आपण लवकरच घेऊन येणार आहोत। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी पोहोचेल। शिवलिंगावरती शिवामूठ म्हणून पहिल्या सोमवारी तांदूळ, तर दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस आपल्याला अर्पण करायचे आहेत। शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे। या दिवशी तुम्ही एक किंवा अनेक या दिवशी बेलपत्र जी आहे तर ती शिवलिंगावरती वाहू शकता। बेलपत्र शिवलिंगावरती वाहत असताना ते उलटं व्हायचं आहे, म्हणजे जे बेलपत्राचा गुळगुळीत भाग आहे तर तो शिवलिंगावरती येईल अशा प्रकारे व्हायचं आहे। आणि बेलपत्राच्या देठाला जी गाठ असते तर ती आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतरच बेलपत्र आपल्याला शिवलिंगावरती वाहायचं आहे। तुमच्याकडे जर बेलपत्र एकच असेल तर तेच बेलपत्र धुवून तुम्ही पुन्हा 108 वेळा वाहू शकता। 108 बेलपत्र तुमच्याकडे नसतील तर एकच बेलपत्र पुन्हा वाहिलं तरी चालतं। एकच बेलपत्र दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही वाहू शकता, कारण की बेलपत्र कधीही शिळं होत नाही। यानंतर अन्नपूर्णा मातेची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे। अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही एका तामणामध्ये घ्यायची आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे। जोडविड्याची पाने घेऊन त्यावरती अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपल्याला मूर्ती स्थापित करायची आहे। अन्नपूर्णा मातेला हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे। कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे। अशी अन्नपूर्णा मातेची पूजा करून घ्यायची। या दिवशी अन्नपूर्णा मातेला तुम्ही सौभाग्य
सौभाग्यवान वाहू शकता। सौभाग्यवान वाहून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही इथे पांढऱ्या मिठाईचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता। पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे आणि 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला बोलायचं आहे। दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पुन्हा एकदा आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करून बेलपत्र व्हायचं आहे आणि उपवास सोडायचा आहे। सोमवारी महादेवाचे ध्यान करून व्रत ठेवावे। संध्याकाळी व्रताचे पारणे करावे। एका जागी बसून सात्विक भोजन करावे। या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळावा। तर इथे आपली महादेवांची पूजा झाली आहे। शेवटी फळांचा नैवेद्य दाखवत आहे। त्यासोबतच तुम्ही खडे साखरेचा किंवा गोड मिठाईचा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे। या दिवशी जास्तीत जास्त महादेवांचे ध्यान करायचे आहे। भगवान शंकरांची पूजा करत असताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। शिवपुराणानुसार रुद्राभिषेक देखील तुम्ही या दिवशी करू शकता। या दिवशी आपले जेवण सात्विक आणि आचरण चांगले असावे। सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी शंकराची आरती म्हणावी। शंकराकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी। अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकतो। जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवसभरामध्ये कधीही जाऊ शकता। मंदिरामध्ये जाताना तुम्ही पांढरी फुले, बेलाची पाने, धोत्र्याचे फळ, फूल, नैवेद्यासाठी खडी साखर, स्वच्छ पाणी, अभिषेक करण्यासाठी स्वच्छ पाणी, दूध, चंदन, भस्म, कापसाचे पांढरे वस्त्र, शिवामूठ वाहण्यासाठी तांदूळ अशा सर्व गोष्टी घेऊन जायचं आहे आणि शिवलिंगाची पूजा झाल्यावरती शिवामूठ व्हायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मंदिरात सुद्धा जाऊन पूजा शिवशंकरांची मनोभावे करू शकता किंवा आपल्या घरामध्ये जरी शिवलिंग असेल तर त्याची देखील विधिवत पूजा करू शकता। श्रावणातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेचे तात्काळ फळ आपल्याला मिळते। श्रावण महिना म्हटलं की निर्मळ वातावरण, पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना असतो। या महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रतवैकल्य केली जातात। श्रावण सोमवारी महादेवांची पूजा, श्रावण मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केलं जातं। त्यामुळे मंगळवारचं देखील वेगळं असं महत्त्व आहे। या महिन्यामध्ये अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रतवैकल्य आनंदाने करतात, कारण की शंकर हा भोळा आहे। त्यांच्या थोड्याशा जरी उपासनेने, पूजेने ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छित फळ देतात। अशा प्रकारे श्रावण हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेल्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा प्रत्येक श्रावणातील सोमवारी अशी महादेवांची पूजा अवश्य करा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बोला हर हर महादेव।